हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? तू पण स्टार्ट. हाय हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? मी मजेत आहे. होप तुम्ही पण छान असाल. आज सॅटर्डे होता तर बाहेर जायचा प्लॅन झालेला आमचा, म्हणून मग ब्रेकफास्ट बाहेरच केला. डोंट वरी, तुम्हाला पण घेऊन जाणारच आहे मी. आणि अन्वितनं नेहमीप्रमाणेच इडली वडा सांबर घेतलेलं होतं, त्याचं फेवरेट. आणि विनायकनं पुरी भाजी घेतलेली होती आणि मीही नेहमीप्रमाणेच मसाला डोसा घेतलेला होता. मला मसाला डोसा आवडतो, पण तो घरचा आवडतो बरं का. पण या ठिकाणी थोडासा तिखट असतो ना, त्यामुळे ॲडजस्ट होऊन जातो. मग आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनसाठी. जाता जाता इथे विधानसभा लागते. विधानसभा झाली की त्याच्या बाजूलाच आहे डॉक्टर बाबासाहेबकर यांचं भवन. आणि आज ऊन फार होतं बरं का. माझं तरी डोकंच दुखायला लागलं. ट्रॅफिक इतकं नव्हतं, पण या उन्हामुळे माझं डोकं उठलेलं होतं. आणि या साईडला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ज्यांना ज्यांना पैसे हवेत त्यांनी पटापट घेऊन टाका बघू. वेळ करू नका जास्ती. फायनली 1 ते 1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरात. हे मोर बघून तुम्हाला कळलेलंच असेल. हे मंदिर आहे गणपतीचा भाऊ. कोण सांगा बरं? बरोबर ओळखलेलं आहे तुम्ही, कार्तिकेय याचं. ह्या मोरावरूनच ओळखलं असेल ना. आणि इथं प्रत्येक स्टेप्सची अशी पूजा केलेली होती. जवळजवळ 100 स्टेप्स असतील. आणि इथं बघा वारुळाची प्रतिकृती केलेली आहे. आतमध्ये महादेवाचं खूप सुंदर असं मंदिर होतं. ते दाखवता नाही आलं कारण अलाउड नव्हतं तिथं. आणि या पॉईंटवरून ना सगळं पूर्ण बँगलोर दिसत होतं. आणि समोरच तुम्हाला दिसत आहे मूर्ती. हे जे आहे हे मेन मंदिर आहे. इथेच कार्तिकेय यांची मूर्तीची स्थापना केली. खरं सांगू का, इंटरनेटवरती बघूनच म्हणजे इंस्टाग्रामवरती रील बघूनच आम्ही हे मंदिर बघण्यासाठी आलेलो होतो. हे आहे राजराजेश्वरी नगर या एरियामध्ये. इथं आतमध्ये अलाउड नव्हती फोटोग्राफी, तरीही मी थोडंसं शूट केलेलं आहे. तुम्ही दर्शन घ्या. आणि इथं काहीतरी नेमिंग सेरेमनी स्टार्ट होतं. त्यानंतर आम्ही गेलो जेवायला चटणी चंग इथे. आणि तिथलं फूड अप्रतिम होतं. बुफे पद्धत होती, त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते घ्या, जेवढं पाहिजे तेवढं घ्या. आम्हाला इतकी भूक लागली होती ना, वेळ झाला होता, 3 वाजलेले. मग आम्ही सगळ्यांनी ताव मारला जेवणावरती एकदम मस्त. जेवण झाल्यानंतर डेझर्ट खाल्लं नाही तर कसं ना. मस्त ऑप्शन होते डेझर्टचे पण. गुलाबजामुन, जलेबी, रसमलाई, कडा प्रसाद, खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. चॉकलेटसुद्धा होतं बरं का. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया काय काय ऑप्शन होते जेवणासाठी. तुम्ही पण आस्वाद घ्या याचा बरं का, डोळ्यांनी. कारण तुम्हाला इथून देणं तर काही शक्य नाही आहे, म्हणून तुम्ही इथे असता तर तुम्हाला पण जेवण करवलं असतं. केकचे पण बरेचसे ऑप्शन होते बरं का. आणि इथं आमच्या अन्वित पिल्लूचं बघा सगळीकडे फिरून फिरून बघायचं चालू आहे काय काय आहे म्हणून. खायचं तरी एवढं एवढं, पण सगळीकडं बघायचं. आणि इथं चाट पण होतं. नंतर मग थोडंसं चाट घेतलं. एकदम भारी होतं. पाणीपुरीच घेतलेली होती. विनायकला ही फार आवडली. मी तुम्हाला सांगितलं ना, कडा प्रसाद एकदम भारी होता. विनायक तेच सांगत आहे. त्यानंतर हे आहे हॉटेलचं एंट्रन्स. मी लास्टला दाखवत आहे सॉरी, कारण सुरुवातीला एवढी भूक लागली होती ना, आम्ही डायरेक्ट आतमध्येच गेलो. त्यानंतर मग जेवण करून अन्वीचं थोडंसं कॅटवॉक चालू होतं स्टाईलमध्ये. न्यू टी शर्ट घातला होता ना, एकदम भारी दिसतोय ना. कमेंट करून सांगा कसं दिसतंय बाळ माझं. देन आला त्याचा ॲज युजल डान्स, जो तो नेहमी करतो तो. त्यानंतर जवळच एक मॉल होता, तिथं जाऊया म्हटलं. मग तिथं गेल्यानंतर आम्हाला आर्टिस्ट भेटले. काढायचंय तुला असलं चित्र? फॅमिलीचं काढूया का एकट्याचं पाहिजे? ओके 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 विल. हा, तुझं नाव लिहूया आपण. अन्वीच्या फरमाईशवरून आमचं आर्ट तयार झालेलंच आहे. तुम्हाला दाखवेनच मी. त्या आर्टिस्टने ना विदिन 5 to 10 मिनिट आमचं आर्ट जे आहे ना ते कंप्लीट केलं. पण मला काय वाटतं की अन्वीचं आणि विनायकचं हुबेहूब काढलेलं आहे, पण ते माझं फेस मॅच होत नाही आहे असं मला वाटत आहे. पण ठीक आहे ना, आता काढून घेतलं. खूप एक्सपेन्सिव्ह होतं बरं का हे पण. संध्याकाळी 5:30 वाजता घरी आलो आणि एवढा दमलो होतो ना, आल्या आल्या झोपून टाकलो. तुम्हाला एक मज्जा दाखवतो फोन मध्ये. जनरेट होईल. त्यानंतर मग आम्ही मध्येच येतोय. त्यानंतर मग झोपून उठलो, चहा पिला, मी कशाही पिली. मग पटकन जेवण बनवायला घेतलं. म्हटलं जेवण बनवूया आणि जेवूया. ते पण झालं. भांडी झाली, सगळं झालं. आता निवांत बसलेलं. 99% झालं जनरेट झालं. वाव, हे बघा कसलं भारी बनवलंय अन्वीतनं. लायन एडिटिंग करत असतं यायचं सारखं. एकदम कंटाळा आला जाम, असा पाय एवढे दुखायला लागलेले. आणि एक आम्ही आर्ट बनवून घेतलं. सॉरी, बनवलं नाही, एकदम भारी झाले ते आमच्या फॅमिलीचं.
अन्वीची फरमाईश होती, मग म्हटलं चला बनवूया. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. चला तर आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक्नॉलॉजी. धाम 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 धाम. मग उद्या स्कूल आहे. काय नाही. फट्टू बाय बाय. गपरा बकरा केलं. गपरा गपरा केलं. बकरा सॉरी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.